परिसरातील शेतकरी, दिव्यांग तथा समस्येबाबत शासनाची आंदोलनाच्या माध्यमातून कान उघाडणी करणाऱ्या हिवरखेड येथील रिनीत भुक्ते नावाच्या उच्च शिक्षित तरुणानं हिवरखेड येथे लोकशाही कार्यालय धाटून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपलं समाजसेवेचं कार्य रेटून धरलं आहे. कुठल्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नसताना दिव्यांग बांधवांच्या समस्या असो की शेतकऱ्यांच्या समस्या असो, अशा विविध समस्या आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून शेतकरी, दिव्यांग, शिक्षण, आरोग्य अशा विविध समस्येकडे शासनाचं लक्ष वळवलं. मी रेनी भुक्ते, एक छोटासा सामाजिक कार्यकर्ता. भारत माता की जय. भारत माता की जय. आम्ही इथे हिवरखेडला एक छोटस असं लोकशाही कार्यालय स्थापन केलं. त्याचं उद्घाटन 1 जानेवारी 2026 ला केलं. जगण्यातले जे मूलभूत छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या काही मोठ्या अडचणी नसतात. छोट्या छोट्या बोटावर मोजण्याजोगत्या अडचणींना आम्ही फुल नाही फुलाच्या पाकळीने सुद्धा मदत करू शकू, याच उद्देशाने आम्ही इथे लोकशाही कार्यालयाची स्थापना केली. आणि मला तरी असं वाटते की हे तर आम्ही एक पेटवलेली चिंगारी आहे आणि ही आग लावल्याशिवाय म्हणजे भारतामध्ये लोकशाहीचे एक आग पेटवल्याशिवाय आम्ही राहू नये. त्यामुळे असं आम्ही एक सुरुवात म्हणून लोकशाही कार्यालय स्थापन केलं. जनतेने आपल्याला सत्तेत पाठविले, तर या परिसरातील शेतकरी असतील किंवा आणखी आरोग्य असेल, शिक्षण असेल, या बाबतीत आपलं काय नियोजन असेल? सर्वप्रथम मी शेतकऱ्यांसाठी जे काही सिंचनची व्यवस्था आहे यावर लक्ष देईल आणि शासनाचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवून ते काम करून घेईल. सोबत सोबत जिल्हा परिषद शाळा ज्या काही बंद होत आहे, का बंद होत आहे याचा अभ्यास करून मी त्या पटसंख्या वाढवण्यासाठी काम करेल. सोबत सोबत मला शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी यांची सगळ्या प्रश्नांवर मी लक्ष देऊन आणि त्यांच्यासोबत वेळ घालून ते प्रश्नाचे उत्तर घेऊन मी त्यावर काम करेन. त्यानंतर आता आपण पाहतो आहे, फक्त रस्ते बनले की विकास अशी सर्वसाधारण संकल्पना झालेली आहे. तर या व्यतिरिक्त गावाच्या विकासासाठी, तालुक्याच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी त्यासाठी आपल्या काय संकल्पना असतील? सर्वप्रथम तर मला एक सुंदर गाव आणि आदर्श गाव निर्माण करायचं आहे. सुंदर गावामध्ये तर आपण पैशाच्या निधीने सुंदर गाव करू शकतो, पण आदर्श गाव तयार करण्यासाठी खूप मोठा दम आणि जिज्ञासूपणा लागते. त्यासाठी मी आताचपासून काम चालू केलेलं आहे की बुवा आदर्श गाव कसं तयार होईल. तर मला आज जे काही भटकलेली जे एक लहान तरुण पिढी आहे त्यांना व्यसनापासून मुक्त करायचं आहे मला. जे काही व्यसनाची दुकान असेल ते म्हणजे बंद करून त्यांचा किंवा खरापुडीचा जो हे आहे त्यापासून त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या युवकांना दूर करायचं आहे. आणि सोबतच त्यांना जे विचारवंत लोक होऊन गेले, जसे शिवाजी महाराज झाले, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, असे खूप सारे आमच्या समोर एक व्यक्तिमत्व आहे ज्यांचा अभ्यास करून आम्ही विद्यार्थी घडू. आणि एक जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्हाला एक हे द्यायचं आहे की बुवा एक काय म्हणत असते त्याला, जे इतिहासात घडलेले किंवा जे थोर महान पुरुष आहे, महान संत आहे, त्यांचा विचार त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असा काहीतरी 1 घंट्याचा किंवा 2 घंट्याचा कालावधी द्या. सोबत सोबत आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये आम्हाला जर काही उपक्रम घ्यायचा असेल, तर जसे आपले मोर्शीचे ठाणेदार राहुलजी आठवले साहेब आहेत, ते सुद्धा आमच्यासोबत जुडलेले आहे की जर कोणी विद्यार्थी घडत असेल किंवा आदर्श निर्माण होत असेल तिथं त्या घडवण्यासाठी आम्ही काहीही करायसाठी तयार आहे. त्यामुळे आम्ही कुठे कुठे एक प्रबोधात्मक किंवा मोटिवेशनल टाईप असे काहीतरी कार्यक्रम आयोजित करू किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कुठेतरी चांगल्या व्यक्तीला बोलवून विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन, यंग पिढीचं मार्गदर्शन, सोबतच पालकाचं सुद्धा मार्गदर्शन व्हावं यासाठी सुद्धा आम्ही काम करू. कारण की आदर्श गाव हे फक्त लहान लेकरामुळेच नाही होत, तर त्यांच्या पालकांमुळे सुद्धा होते. आणि मी त्यांचं आवर्जूनच मी त्यांची मदत सुद्धा घेईल आणि सोबत मिळून आदर्श गाव कसं तयार होईल यावर मी लक्ष देईन. फक्त हिवरखेडच आदर्श गाव नाही, तर मोर्शी तहसील मधले प्रत्येक गाव मी आदर्श गाव कसे तयार होईल याकडे मी लक्ष देईन. रिनीत भुक्ते या विकासासाठी झपाटलेल्या तरुणासोबत लोकशाही कार्यालयात पोहोचून जनमत लाईव्ह न्यूजच्या टीमनं या तरुणासोबत चर्चा केली. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.